मराठा समाजाला एखाद्याला उद्योजक व्हायचं असेल तर त्याला पहिला कोणता गुण आत्मसात केला पाहिजे? पहिल्यांदा त्याने पॉझिटिव्ह थिंक केलं पाहिजे. बरं. आणि जर का ॲव्हेन्यूज बंद असतील किंवा ॲव्हेन्यूज जर का कमी असतील तर जास्तीत जास्त प्रयत्न करून नवीन ॲव्हेन्यूज कसे. सगळ्यात पहिल्यांदा समाजातल्या कुठल्याही समाजातला जर का माणूस असेल तर पहिली रिॲक्शन अशी असते की माझ्याकडे कॅपिटल कमी किंवा मी पैसे कसे उभारू. तर ते पैसे उभारणीमध्ये तुम्ही सोपा रस्ता बघण्यापेक्षा अवघड रस्ता चूज केला पाहिजे. तो म्हणजे नॅशनल बँकेमधनं फंडिंग मिळेल का, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहेत, डॉक्युमेंटेशन त्यातला की फॅक्टर आहे की डॉक्युमेंट्स आपण कंप्लाय केलेच पाहिजे. मग अशा वेळेस लोक आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरलो तर त्या अशा वेळेस तो उद्योजक फ्रस्ट्रेट होतो की हे लवकर घडत नाही आणि माझी गरज आजची आहे. बरं. ठीक आहे. त्यावेळेस कुठेतरी मग आम्ही बँकवाल्यांना पण भेटलो. तर बँकवाल्यांचं पण म्हणणं आहे कुठे तर तुमच्या प्रोडक्टचं पण तुम्ही अवलोकन केलं पाहिजे की तुमचा आज टर्नओव्हर तुम्ही नवीन लॉन्च करताय. तुम्ही असं नाही सांगू शकत तुम्ही 10 कोटीचा टर्नओव्हर एका वर्षात. बरोबर. त्यांना पण विश्वास डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तर त्या ॲस्पिरेशन्स आणि त्याच्या ड्रीम्स याचं कॉम्बिनेशन करून प्रोडक्टमध्ये काय बदल करता येईल का, प्रोडक्टचं बँकेबल कसं होईल, राईटफुल पार्टनर कसा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण जर काम हे काम करण्यासाठी खूप पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. कारण तुम्हाला दररोज काही ना काही फेल्युअरला पुढे जावं लागेल. हा सगळ्यात जास्ती त्याच्या इन्स्पिरेशनचा कोर आहे. आणि तुमच्यामध्ये जर का राईट हंगर असेल, फायर इन असेल तर ते घडतं आणि बरेच लोक करतात.